कॅन्सर, कर्करोग. आज आपल्या बरोबर अशी एक लेखिका आहे जिनी ही लढाई जगलेली आहे. आपण कितीही शिकलेलो असू किंवा कितीही आपल्याला नॉलेज असलं तरी जेव्हा कॅन्सर हा शब्द तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करतो तेव्हा आपल्याला खूप कॉमन प्रश्न येतात आणि त्याचीच उत्तरं मी शोधली. तेच ब्युटी ऑफ लाईफ हे पुस्तक आहे. एक्सेप्टन्स आहे ना, हा इतका महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे ट्रीटमेंट पेक्षा सुद्धा मी म्हणेल की सगळ्यात मोठं एक्सेप्टन्स पाहिजे तुम्हाला. एकदा तर मी जिम वरून येताना नारळ पाणी पिण्यासाठी थांबले. तिथे एक कपल होतं, तर त्यांना क्युरियोसिटी वाटली असेल आणि गमतीने त्यांनी मला विचारलं की मॅडम आपका ये हेअरस्टाईल कौन सा है. मैंने बोला सर ये एक्सपेंसिव हेयर कट है, इसके लिए 35 to 40 lakhs आपको खर्चा करना पड़ेगा और इसके लिए आपको कैंसर होना पड़ेगा. आणि तेही हसायला लागले आणि मीही हसले. 20 पुरस्कार मिळाले हो ह्याला, कॅन्सर सारख्या पुस्तकाला. तर कसं वाटतं याबद्दल? ऑब्व्हियसली सर खूप आनंद होतो. मला एक कॉल असा आला, ते म्हणले मला काहीच झालेलं नाहीये, पण मी नेहमी असाच स्वभावच झाला की मी डिप्रेशन मध्ये असतो नेहमीच आणि मी सुसाईड पण विचार करत होतो की करणारे. पण तुमचं हे पुस्तक वाचल्यानंतर ते सुसाईडचा मी प्लॅन कॅन्सल केला आणि आता मी भरभरून आयुष्य जगणार आहे. बरेच जणांचं येतं की आम्ही हळदी कुंकूला हे पुस्तक गिफ्ट देतो एकमेकांना. मध्यंतरी रक्षाबंधनसाठी सुद्धा काही लोकांनी माझ्याकडून पुस्तकं घेतली की मला बहिणीला हे पुस्तक द्यायचं. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका टाइमला 4 OT चालू असतात. बर, माझं मी त्यांना विचारलं की डॉक्टर तुम्हीच माझं सर्जरी करणार आहात. ते हो म्हणले. पण नंतर मला कळालं की ते त्यांच्या OT मध्ये बसून बाकीचे नवीन अजून काइंड ऑफ बकरे बघत होते. आधी अपॉइंटमेंट न घेता भेटणारा डॉक्टर, जेव्हा माझी सर्जरी झाली, माझ्या हाताला पॅरालिसिस त्यांच्या चुकीमुळे झाला, त्याच्यानंतर तो डॉक्टर मला कधीही भेटला नाही. मला 100% खात्री आहे की तुम्ही आता थांबणार नाही आहात. तर काही नवीन येतंय का? लवकरच मला वाचायला मिळेल? नक्की सर, एक 6 महिन्यात आपलं एक नवीन पुस्तक येतंय.